ते बेसिकली आपलं जे सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र याच्या अंतर्गत आपण जे काम करतोय ते आपल्यापर्यंत पोहोचवतच आहोत. पण त्याचबरोबर ये एम आय ऑडिबल? ओके. सो सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत आपण ज्या वेगवेगळ्या कारवाया करत आहोत त्याच्यामध्ये आपण काही कंप्लायन्स ऑर्डर काढत आहोत. प्रथमतः आपण प्रोहिबिटेड आयटमवरती कंप्लायन्स ऑर्डर काढली होती. त्यानंतर आपण हॉटेल, रेस्टॉरंट, इटरीजवरती काढली होती. त्यानंतर मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स याच्यावरती काढली. त्यानंतर स्कूलच्या बाबतीतही काढली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र अंतर्गत पुढचा जो एक महत्वाचा पाऊल आहे, या बाबतीतली पुढची ऑर्डर आपण कंप्लायन्स ऑर्डर आज इश्यू केलेली आहे. ती ऑर्डर आहे एडिबल ऑइलच्या बाबतीतली. एडिबल ऑइल जे आहे ते आपल्या सर्व नागरिकांच्या प्रत्येक घरामध्ये असतं. इट इज एसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली कन्झम्पशन. वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून पदार्थ बनवण्यासाठी त्या सेट लागतो आणि ते आपण कंझ्युम करतो. आणि याच्यावरती जे रेग्युलेशन्स आहेत त्याचं कंप्लायन्स होणं गरजेचं आहे. ज्याच्या माध्यमातून ते जर कंप्लायन्स केले तर आपल्याला स्टँडर्ड एडिबल ऑइल आणि सेफ ऑइल भेटेल, एडिबल ऑइल, आणि त्याच्यामुळं आपली हेल्थ व्यवस्थित राहील. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. 2011ला आपले फसाईचे जे ऍक्ट, रूल्स आणि त्यानंतर वेगवेगळे रेग्युलेशन जे आले त्याचं कंप्लायन्स होणं, त्यानुसार लायसन्सेस असणं किंवा रजिस्ट्रेशन असणं, त्याच्यावर फूड प्रॉडक्ट्सच्या बाबतीत ज्या गाईडलाईन्स आहेत आणि रेग्युलेशन्स आहेत ते पाळणं आणि त्यानुसारच याचं प्रोडक्शन होणं आणि विक्री करणं हे अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे गेल्या काही काळामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आम्ही काही तपासणी केल्या, यावर्षीही काही तपासणी केल्या, इन्स्पेक्शन केले आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही मेजर लॅकुना आढळले आणि त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये आणखी जास्त काम करण्याची गरज आहे हे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. तर एडिबल ऑइलच्या बाबतीत एडिबल ऑइल इंडस्ट्री जी आहे, मॅन्युफॅक्चरिंग असतील, रिपॅकर्स असतील, पॅकर्स असतील, त्याच्यामध्ये लेबल किंवा ब्रँडवरती काम करणारे संस्था किंवा आस्थापना असतील, यांच्यावरती आपण बघितलं असेल तर महत्वाच्या एक 8-10 गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. 8-10 म्हणण्यापेक्षाही एक 12 प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्रुटी खूप मोठ्या प्रमाणात सापडल्या. पहिली सर्वात महत्वाची जी गोष्ट आम्हाला सापडली ती अनरजिस्टर्ड किंवा अनलायसन्स्ड अशा अनेक इस्टॅब्लिशमेंट आहेत. ते व्यवसाय चालवतात, ते अपेक्षित नाही. प्रत्येकजण या क्षेत्रामध्ये व्यवसाय जो करतो किंवा या क्षेत्रात म्हणजे फूड बिझनेसमध्ये जो करतो तो फूड बिझनेस ऑपरेटर म्हणून काम करताना त्यांनी रजिस्टर करणं किंवा लायसन्स घेणं हे बंधनकारक आहे. तर विदाऊट लायसन्स आणि विदाऊट रजिस्ट्रेशन जे असतील त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे. तर ती आम्हाला एक गोष्टी आढळली. दुसरी गोष्ट आहे की जे तेल आहे म्हणजे एडिबल ऑइल जे म्हणतो, जे डिक्लेअर्ड आहे त्याच्यामध्ये अघोषित तेल याचं अडल्टरेशन करणं, मिक्स करणं किंवा तेलाची भेसळ करणं असाही प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळलेला आहे. आम्ल मूल्य म्हणजे त्याला ऍसिडिक व्हॅल्यू असेल, औद्योगिक ट्रान्स फॅट्स जे आहेत त्याच्या मर्यादा ओलांडा, जेवढा अलाउड आहे, मॅन्डेट आहे, त्याच्या पलीकडे तुम्हाला वापरता येत नाही, त्या ट्रान्स फॅटच्या व्हॅल्यू जास्त असलेल्या ही आम्हाला आढळलेल्या आहेत. मोहरी तेल जे आहे ते अनधिकृत मिश्रण करतात, म्हणजे ज्याला अगोदर काही काळामध्ये ते मिक्सचर व्हायचं ते बॅन केलेलं आहे. फक्त आणि फक्त ॲज अ सेपरेट एंटिटी म्हणून तेवढंच विकता येतं, अदरवाईज ते मिक्सचर करून मोहरीचं तेल विकता येत नाही. तसेही मिक्सचर आम्हाला आढळलेले आहेत. दॅट इज ऑल्सो नॉट अलाउड. तेलाचा खरा स्रोत, दिनांक आणि पुनर्लेबलिंग हे लपविल्याचं सुद्धा आमच्या निदर्शनास आलेलं आहे. मुदत संपत असलेले तेल याचं पुनर्पॅकिंग करणं आणि ते परत रिफाईन आहे, चांगलं आहे आणि ते पुढच्या काळासाठी वैध आहे असेही प्रकार आम्हाला आढळले. आणि योग्य नसलेल्या, वेष्टनाचा वापर व्यवस्थित नसलेल्या अशा बाबी निदर्शनास आल्यामुळं ह्या ज्या गोष्टी सापडलेल्या आहेत ही दीज आर द व्हायोलेशन्स, मेजर व्हायोलेशन्स आहेत. हे मेजर व्हायोलेशन्स आमच्या निदर्शनास आल्यामुळे त्याच्यावरती खूप स्ट्रिंजंट ऍक्शन घेणं अपेक्षित आहे. या बरोबरच आणखी काही गोष्टी ज्या आहेत की बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलाच्या आगमनाशिवाय सुट्ट्या स्वरूपात विक्री केली जाते हेही निदर्शनास आलेलं आहे. वापरलेल्या, गंजलेल्या अथवा अनयोग्य नसलेल्या डब्यामध्ये, अन्नयोग्य नसलेल्या डब्यामध्ये खाद्यतेलाचं पुन्हा भरणा करून त्याची विक्री केली जाते, ते पण अलाउड नाही. अशाही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत.
जे फूड ग्रेड मटेरियल नाही, अन्न योग्य नसलेल्या वेष्टनाचा वापर व तळलेले आणि तेलयुक्त अन्न, वृत्तपदार्थ गुंडाळणे असाही प्रकार आढळलेला आहे. अन्न संपर्क सामग्री ज्याला म्हणतो, की ज्याच्यामध्ये जे ऑइल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करता किंवा पॅक करता, हे जे आहे हे प्राधिकृत नसलेल्या पुनर्चक्रित प्लास्टिकचा वापर सुद्धा आढळलेला आहे. आता हे थोडी टेक्निकल टर्म पाहिजे, आय विल एक्सप्लेन इट. आणि घातक म्हणजे ज्यावेळेस हे तेल ट्रान्सपोर्ट केलं जातं त्या अगोदर घातक खनिज तेल अथवा अखाद्य मालाच्या वाहतुकीसाठी वापरलेल्या टँकरमधून खाद्यतेलाची ट्रान्सपोर्ट केलेले आहे, अशाही गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी कशाही परिस्थितीत अनुज्ञेय नाहीत. 2011 पासून त्या बॅन आहेत आणि काही बाबतीत 2019 पासून, काही 2018ला काही पॅकेजिंगचे रेग्युलेशन आहेत, त्याच्यानंतरच्या काही पॅक आहेत. 2021 पासून काही गोष्टी त्याच्यामध्ये बॅन आहेत. हे असं असतानाही अनेक ठिकाणी आम्हाला ह्या गोष्टी आढळल्या आणि म्हणून त्याच्यावरती आणखी जास्त कशी कारवाई करता येईल या दृष्टीने आमचे काम चालू आहे. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही म्हणजे 25-26च्या आर्थिक वर्षामध्ये आपण जर बघितलं तर ऑइलचे सॅम्पल आम्ही 1247 ऑइलचे सॅम्पल काढले होते, एडिबल ऑइलचे. त्यापैकी स्टँडर्ड 1142 आले, सब स्टँडर्ड 77 आउट ऑफ 1247. सब स्टँडर्ड सॅम्पल्स वर फाउंड इज 77 केसेस. 13 samples were found unsafe. So that's a quite big number, and misbranded were found 15. So त्यावेळेस आपण we had seized जो साठा आपण जप्त केला होता 3,20,781 किलो. आता काही किलोमध्ये आहे, काही लिटरमध्ये आहे, त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन यू कॅन डू ॲट युअर लेवल. आणि त्याची जी कॉस्ट आहे ती जवळजवळ 5,31,00,000 नाही 513 लक्ष 531 लक्ष हां 531 लक्ष 531 lakhs एवढी होती. ही गेल्या वर्षीची आकडेवारी आहेत. या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आपण ही जी कंप्लायन्स ऑर्डर काढतोय तर ही कंप्लायन्स ऑर्डर इम्प्लिमेंटेशनसाठी आहे, कंप्लायन्ससाठी आहे, जेणेकरून नागरिकांचं, महाराष्ट्रातल्या नागरिकांचं आरोग्य कशाही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज होणार नाही. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या आस्थापना आहेत त्यांना जवळजवळ 8 ते 9 प्रकारचे रेग्युलेशन्स लागू होतात. ते असे आहेत. पहिलं, रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सिंग रेग्युलेशन 2011, अन्न सुरक्षा व मानके, अन्न उत्पादन मानके व अन्न मिश्रके रेग्युलेशन्स 2011, अन्न सुरक्षा व मानके संदूषके विषय और अवशेष विनियम 2011, अन्न सुरक्षा मानके विक्रीवर प्रतिबंध व निर्बंध विनियम 2011, अन्न सुरक्षा व मानके लेबलिंग व प्रदर्शन विनियम 2020, अन्न सुरक्षा व मानके वेस्टर्न विनियम 2018, अन्न सुरक्षा व मानके अन्नाचे फॉर्टिफिकेशन विनियम 2018 आणि अन्न सुरक्षा मानके जाहिरात व दावे विनियम 2018. हे मिनिमम आहे. त्याच्या व्यतिरिक्त डिपेंडिंग ऑन कोणत्या प्रकारचं लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन घेतलं त्यानुसार अप्लिकेबल रेग्युलेशन त्यांना आणखी लागू होतील. आता हे करत असताना ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी या सर्वांनी पाळणं अपेक्षित आहे. हे पाळत असताना हे जो आपला आदेश आहे आता आपण काढलेला आहे आज, तो कुणाकुणाला लागू आहे? हु विल बी ऑल कवर्ड इन दिस. इट इज अप्लिकेबल टू ऑल इस्टॅब्लिशमेंट्स हु आर डीलिंग इन द एडिबल ऑइल इंडस्ट्री. म्हणजेच कोण? तेल एक्सपेलर युनिट्स म्हणजे ऑइल एक्सपेलर युनिट्स, सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन युनिट, तेल शुद्धीकरण जे करतात ते सर्व, वनस्पती, इंटर स्टरिफाईड वनस्पती, मेद, बेकरी, शॉर्टनिंग, मार्गारीन व टेबल स्प्रेड यांचे उत्पादक, बहुस्त्रोत खाद्य वनस्पती तेलाचे ब्लेंडर्स, पुनर्पॅकिंग अँड पुनर्लेबलिंग इंडस्ट्री, आयातदार, घाऊक विक्रेते, वितरक, सुपरस्टॉकिस्ट व वाहतूकदार आणि किराणा दुकाने, सुपरमार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर तसेच ई कॉमर्स आणि ऑनलाईन विक्रेते. दिस इज ॲप्लिकेबल टू ऑल. म्हणजेच तुमचं प्रोडक्शन पासून ते विक्रीपर्यंत सर्वजण याच्यामध्ये कव्हर होतात. याचबरोबर भुईमुग, मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, करडई, सरकी, राईस ब्रॅन, पाम व पॉमोलिन, खोबरे, तीळ, मका,
बहुस्रोत खाद्य वनस्पती तेल व वनस्पती अशा प्रत्येक खाद्यतेल व मेद यांना आस्थापनेचा आकार व उलाढाल विचारात न घेता हा आदेश लागू आहे.